इमॅजिन तुमच्याकडे इंटेलिजन्स आहे, तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे काम करण्याची, तुमच्याकडे टाईम आहे, एनर्जी आहे, पण एकच गोष्ट नाही ती म्हणजे फोकस. तर तुम्ही कोणतंच काम कंप्लीट नाही करू शकत. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कसं फोकस राहायचं आणि कसं तुमच्या कामावरती फोकस करायचं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 टेक्निक्स ज्याने तुम्ही तुमचा फोकस तसाच ठेवू शकतात. तर फर्स्ट टेक्निक आहे, तुम्हाला जितके डिस्ट्रॅक्शन आहे तितके डिस्ट्रॅक्शन कमी करायचे. म्हणजे आपल्याला खूप डिस्ट्रॅक्शन असतात आणि सगळ्यात मोठी डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपला फोन. आपला फोन आपल्याला खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करत असतो. म्हणून जितकं होईल तितकं फोन, जेव्हा तुम्ही काहीतरी फोकसचं काम करतात, लेट सपोज तुम्ही स्टडी करतात, तेव्हा तुम्ही तुमचा फोन लांब ठेवू शकता. किंवा जेव्हा तुम्हाला डीप वर्क करायचे तेव्हा तुम्ही तुमचा फोन लांब ठेवा किंवा त्याला सायलेंट करून ठेवा. कारण की एक नोटिफिकेशन, एक कॉल तुमचा पूर्ण फोकस बिघडू शकते. आपण आज पण बघतोच, जेव्हा पण आपण रील्स बघतो तेव्हा आपला अटेन्शन स्पॅम किती कमी झालेला आहे. जर विचार केला तर आता तुम्ही मूवीजसुद्धा बघू शकत नाहीत. जर मूवीज तुम्हाला पूर्ण बघायच्या असल्या तर थिएटरमध्ये जायला लागते. फोनवरती मूवीज पण बघणं पूर्ण व्हाय नाही आणि त्याचं एक मोठं कारण म्हणजे अटेन्शन स्पॅम. फोनवरती खूप जास्त अटेन्शन स्पॅम कमी झालं आहे, कारण की ह्या एक क्विक डोपामिनचं काम करतो फोन. म्हणून तुम्ही फोनला जितकं होईल तितकं लांब ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक काम करा, ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक खूप जणांना माहीत असेल. जर ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो. त्यामध्ये असा रूल आहे की तुम्ही 30 मिनिटचे गॅप बनवायचे. म्हणजे 25 मिनिट काम करायचं आणि 5 मिनिट रिलॅक्स व्हायचं. पुन्हा 25 मिनिट काम करायचं आणि 5 मिनिट रिलॅक्स व्हायचं. तर असं करून तुम्ही जास्त फोकस राहू शकतात. कारण की आपला ब्रेन हमेशा फोकस राहू शकत नाही, त्याची पण काही लिमिट असतात. म्हणून तुम्ही पोमोडोरो टेक्निक यूज करू शकता. तर सोपं म्हणजे तुम्ही 25 मिनिट स्टडी करायची आणि मग नंतर 5 मिनिट रिलॅक्स व्हायचं आणि पुन्हा तसंच 25 मिनिट स्टडी करायची आणि 5 मिनिट रिलॅक्स व्हायचं. तसं तुम्ही जर करीत राहताल तर तुम्ही तुमच्या कामामध्ये बेस्ट आउटपुट तसंच काढू शकतात. म्हणजे पोमोडोरो टेक्निक पण यूज करा, ती पण एक कामात येते. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असलं की पोमोडोरो टेक्निक काय आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती दुसरे व्हिडिओज बघू शकता. त्यामध्ये खूप डीपली त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. नंबर 3, सेट अ क्लिअर टार्गेट. तुमच्याकडे जर टार्गेटच नसेल तर तुमची फोकस राहण्याची शक्यता खूप कमी. कारण की तुम्हाला तुमच्याकडे गोल्स नाही. तुमच्याकडं समजा आज काय करायचे तेच माहीत नाही. तुम्हाला जर 5 मिनिटानंतर काय आउटपुट काढायचं आहे किंवा हे जर काम झाल्यानंतर काय आउटपुट काढायचं ते तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही कसं काम करू शकतात, म्हणजे कसं तुम्ही फोकस राहू शकतात. तुम्हाला माहितीच नाही केव्हा बंद करायचे, केव्हा तिथं थांबवायचे किंवा केव्हा होणार आहे ते काम. म्हणून तुम्ही एक ट्राय करू शकता, ते म्हणजे एक टार्गेट पाहिजे. म्हणजे 1 घंट्यानंतर मला हे आउटपुट ह्यापासून भेटलं पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा. जर तुम्ही तसं टार्गेट ठेवता तर तुम्हाला माहीत होईल की मी किती जवळ आहे त्या टार्गेटच्या किंवा ते टार्गेट कधी अचीव्ह होईल. म्हणून तुम्ही टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं टार्गेट नसलं तर मग तुम्ही फोकस राहणं पण अवघड जाईल आणि तुमच्या पुढं क्लिअर एक विजन नसणार की हे काम असं कंप्लीट करायचं, किंवा तुम्ही त्यामध्ये खूप डिस्ट्रॅक्टेड होऊ शकतात कारण की तुमच्याकडे टार्गेट नाही आहे. म्हणून टार्गेट ठेवा. टार्गेट असणं खूप महत्त्वाचं असतं. नंबर 4, एक काम करायचं, ते म्हणजे काउंट रिव्हर्स. म्हणजे जर तुम्हाला काम आता सुरू करायचे, लेट सपोज मला व्हिडिओ एडिटिंग सुरू करायची, तर मी कसं करणार, 5 4 3 2 1. म्हणजे 1 झाल्यानंतर मला स्टार्ट करायचे व्हिडिओ एडिटिंग. म्हणजे आपण रिव्हर्स जेव्हा काउंट करतो तेव्हा आपण हळूहळू जवळ येत असतो त्या कामाच्या. तुम्ही बघू शकता, जेव्हा एक रनिंगची मॅच सुरू असते किंवा जी रनिंग सुरू असते तेव्हा सगळे उलटं काउंट करतात किंवा उलटं का काउंट करतात. उलटं काउंट करण्याचा हेच अर्थ आहे की तुम्ही रिव्हर्स जेव्हा काउंट करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की आता 2 नंतर 1 येणार आहे आणि तुम्हाला नंतर स्टार्ट करायचे, नंतर गो. म्हणून तुम्ही एक सोपी आयडिया करू शकता, ती म्हणजे रिव्हर्स स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्ही कामं पण तसे रिव्हर्सली अरेंज करू शकता. नंबर 5, मेडिटेशन. मेडिटेशनमुळे तुम्हाला खूप जास्त फायदे होऊ शकतात. तर त्यातला सगळ्यात पहिला फायदा म्हणजे एक कामनेस किंवा तुम्हाला एक शांती अनुभवायला भेटेल. आणि मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं हेच लोकांना माहीत नाही. तर मेडिटेशनची एक जी स्टेज असते त्यामध्ये आपला ब्रेन थॉटलेस होत जात असतो. म्हणजे तुम्हाला काही थॉट येत नाहीत आणि तुम्ही फक्त एक शांततेच्या पीसमध्ये आहात, तुम्ही प्रेझेन्समध्ये आहात. तर मेडिटेशनमध्ये तर तुम्हाला जर खरंच करायचं असलं तर त्याची मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो. ती म्हणजे मी 3-4 वर्षापासून यूज केलेली. जेव्हा मला मेडिटेशन करायचं असतं तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त तुमचे इनहेल आणि एक्झेल, म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि श्वास सोडता एवढंच तुम्हाला फक्त बघायचंय. त्याच्यावर फोकस ठेवायचे. म्हणजे तुम्हाला जो बाहेरचा आवाज येतोय किंवा बाहेर जी हवा आहे किंवा बाहेर जे पण वातावरण आहे ते तुम्हाला काहीच रिलेट करत नाही. तुम्ही फक्त आता एकच ह्याच्यावर फोकस आहेत आणि ते म्हणजे इनहेल आणि एक्झेल. तुम्ही फक्त तुमच्या श्वासवरच फोकस आहेत. म्हणजे असं करू करू तुम्ही मेडिटेशनमध्ये एक अचीव्ह करू शकता. तर ह्या 5 टेक्निक यूज करून
तुम्ही तुमची जी पण फोकसची एक स्टेज आहे ती मिळवू शकता. आणि फोकस म्हणजे काय आहे, तर तुमची आउटपुट जितकं जास्त चांगलं आउटपुट भेटतं तितकं तुमचं चांगलं फोकस आहे. काही काही लोकांना वाटतं की आय एम बिझी अँड आय एम फोकस. तुम्ही जर बिझी आहे त्याचा अर्थ तुम्ही फोकस आहेत असं होऊच शकत नाही. बिझी असणं अलग आहे आणि प्रोडक्टिव्ह असणं अलग आहे. प्रोडक्टिव्ह असायला तुम्हाला फक्त आणि फक्त एकच काम करावं लागते, ते म्हणजे फोकस राहून त्या कामामध्ये डीप असायला पाहिजेत तुम्ही. म्हणजे जे तुमचे इनपुट देता आणि ते आउटपुट निघतं ते म्हणजे तुमचं एक फोकसची स्टेज असते. तेव्हा तुम्ही फोकस असतात जेव्हा तुम्ही आउटपुट देता. पण जेव्हा तुम्ही नुसतं बिझी, दिवसभर तुम्ही नुसते बिझी आणि तुम्ही रात्री काहीच अचीव्ह नाही केलं, रात्री तुम्ही काय तुमचं काहीच काम नाही झालं, तर ह्याला तुम्ही फोकस नाही म्हणू शकत. कारण की तुम्ही बिझी होता फक्त. तुम्ही फक्त एक बिझी असण्याचं सॉन्ग घेतलेलं असते तेव्हा. म्हणून मी म्हणेन की बिझी असण्यापेक्षा फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसातून 1 घंटा चिल करू शकता, 1 घंटा रील्स बघू शकता. पण जे तुमचे 7-8 घंटे डीप वर्कचे आहेत तेव्हा तुम्ही वर्क करा. नाहीतर तुम्ही जर दिवसातून कधीच रील नाही बघितली, म्हणजे तुम्ही दिवसभर रील नाही बघितली, पण तुम्ही काम पण काही नाही केलं, तुम्ही 8-10 घंटे नुसतं इकडं-तिकडं केलं, म्हणजे नुसतं बिझी असण्याचं दाखवलं लोकांना, तर त्याचा काही फायदा नाहीये. तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या पण टेक्निक्स मी तुम्हाला सांगितल्यात, त्या टेक्निक्सवर जर तुम्ही काम करता, तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या गोल्सवर काम करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपण डिस्कस करू की ह्यावर आपण जास्त काही अजून मॉडिफाय करू शकतो का.